मित्रांनो, आज तुमच्यासाठी बनवतोय एक खिमा पाव. ही रेसिपी इतकी टेस्टी असणार आहे आणि खूप जास्त इझी असणार आहे. सुरुवातीला बॉईल एग घेतलं, ज्याला मी कट करून घेतो. त्याचा येलो पार्ट साईडला काढायचा आहे आणि व्हाईट पार्ट साईडला ठेवून आपल्याला त्याला चॉप करायचं आहे. पूर्ण त्याचा खिमा करून घ्यायचा आहे. मग पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून जिरा टाकायचा आहे. त्याला तडतड फडफड झाली की मग टाकायचा एक चॉप केलेला कांदा, तो परतवून घ्या. अद्रक लसूणची पेस्ट टाका, परतवून घ्या. त्यानंतर टाका मिरची चॉप केलेली, तीही परतवून घ्या. त्याच्यानंतर टाकायची थोडीशी हळद, लाल तिखट. त्यानंतर टाकायची थोडीशी काश्मीरी मिरची पावडर. त्यानंतर टाका थोडा धनिया जिरा पावडर, असेल तर आगरी मसाला सुद्धा. हे सगळे मसाले मिक्स करा. चॉप केलेले टोमॅटो टाका, थोडंसं मीठ टाका. टोमॅटोला मेल्ट करण्यासाठी झाकण ठेवा. 2-3 मिनिटासाठी त्याला लो मिडियम फ्लेमवरती ठेवा. त्यानंतर पुन्हा टोमॅटो मेल्ट होईल. मसाला आपला तयार आहे. येलो पार्ट जो साईडला ठेवला होता तो याच्यामध्ये ॲड करा. तोही मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर आपला व्हाईट एग जो आपण पूर्ण चॉप केला तो याच्यामध्ये ॲड करा. हे सगळं मिक्स करा. कोथिंबीर टाका, मीठ ॲडजस्ट करा. आपला मसाला तयार झाला आहे, म्हणजे आपला खिमा तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, थोडंसं बटर टाकायचं आहे. त्यावरती टाकायचं लाल तिखट या काश्मीरी मिरची पावडर. त्यामध्ये पावाला डीप करा, गरम करून घ्या, शेकवून घ्या आणि मग प्लेटमध्ये सर्व करा. एक नंबर हा खिमा पाव बनतो. नक्की ट्राय करू. मग खूप इझिली बनतो आणि एग लवरसाठी तर एक नंबर आहे. मी स्वतः 2 पाव खाणार होतो, पण मी 4 खाल्लेले. तर जेव्हा तुम्ही बनवा तर पाव थोडे एक्स्ट्रा आणा आणि मग सगळ्यांना सर्व करा.